हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ BKB 777 या चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, काही दिवसांपूर्वी आपल्याला माहीत आहे की शिक्षक भरतीची फेज फर्स्टची लिस्ट लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये 11,085 मुलं हे निवड यादीमध्ये आलेले आहेत. 11,085 मुलं निवडून गेल्याच्या नंतर आता अजून एक लिस्ट येणार आहे, ती म्हणजे जवळपास 5,000 प्लस मुलांची यादी ती फेज सेकंडमध्ये येणार आहे. 5,000 प्लस मुलांची यादी फेज सेकंडमध्ये येणार आहे. तर बऱ्याच मुलांचे कमेंट बॉक्समध्ये असे कमेंट आलेले होते की सर, TET एक्झाम कधी होणार आहे, TET एक्झाम कशा पद्धतीनं होणार आहे, हे प्रश्न बऱ्याच मुलांना पडलेले होते. कारण की बरेच मुलं हे BEdच्या सेकंड इयरमध्ये असतील किंवा काही मुलं हे फर्स्ट इयरमध्ये असतील. तर त्या मुलांना असे प्रश्न पडले होते की TET ही आता कधी होणार आहे नेमकी. तर त्याबद्दलची एक माहिती आहे. आजच पेपरमध्ये आलेली ही न्यूज आहे की TET ही येणाऱ्या एप्रिल किंवा मेमध्ये होण्याची शक्यता आहे. हे असं पेपरमध्ये आलेलं आहे. आणि श्री माननीय डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब, अध्यक्ष राज्य परीक्षा परिषदचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की जूनपर्यंत सर्व हे निवडणुकीचीच कामं चालणार आहेत. जरी त्यांनी एप्रिल आणि मेपर्यंत जरी म्हणलेले असेल तर आपण थोडंफार लेट झालं तर समजा की जून जुलैपर्यंत ही एक्झाम होऊ शकते. म्हणजे आपण चांगल्या तयारीने राहण्याची आपल्याला गरज आहे. आणि ही आनंदाची अजून एक गोष्ट काय आहे की सर्व जे परीक्षा आहे ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे. ही परीक्षा यंदा TET परीक्षा ही ऑफलाईनच्याच पद्धतीने होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, ही एक आनंदाची गोष्ट आहे. का? कारण की जेव्हा आपण ऑफलाईन देऊ लागलो होतो तेव्हा आपल्याला वाटायचं की हे ऑनलाईन परीक्षा चांगल्या असतात, IBPS पॅटर्न चांगले असतात, कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडत नाहीत. पण आपण या मागच्या 2 वर्षामध्ये बघतो आहे की जेव्हा ऑनलाईन परीक्षा देत होतो तर त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने गैरप्रकार फार मोठ्या प्रमाणाने वाढलेले होते. ठीक आहे, कशाचा काय ताळमेळ लागत होता. एकाच टाईमला वेगवेगळ्या परीक्षा सेंटरवर त्या परीक्षा घेण्यासाठी कम्प्युटरची अवेलेबिलिटी राहायची नाही. त्यामुळं मग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारे TET परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन यावरून बराच संभ्रम, कन्फ्युजन निर्माण झाला होता. नंतर आता हे फायनल डिसिजन आलं आहे की ही परीक्षेची आहे ना ऑफलाईनच होणार आहे. ठीक आहे, ऑफलाईन झाला त्यामुळं प्रॉब्लेम काय होईल की प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होईल की जे मुलं आहेत त्यांना वेगवेगळ्या टाईमला वेगवेगळ्या परीक्षा द्यायची गरज नाही. म्हणजे एकाच पेपरमध्ये सर्व मुलं बसतील आणि त्यांना ती एकाच पेपरमुळे पूर्ण त्यांचे रिझल्ट लवकर भेटतील, लवकर सगळ्या प्रोसेस होतील. ठीक आहे, ही चांगली गोष्ट घडलेली आहे. बघा, एप्रिल किंवा मेमध्ये हे असं सांगतायत, पण जून जुलैच्या जवळपास ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर बघा यामध्ये अजून काय काय लिहिलेलं आहे की या अजून TET परीक्षेच्याबद्दल मला अजून एक महत्त्वाची गोष्ट काय सांगायची की जे मुलं आत्तापर्यंत सिरियस नव्हते की बाबा काय TET द्यायची, मागचे 10 वर्ष झालं शिक्षक भरतीची कोणतीही जागा निघलेली नव्हती. ठीक आहे, 10 इयर्स आपण वाट बघितलेली होती आणि आता आली तर एकदम मोठी भरती आलेली आहे. अशाच पद्धतीने जवळपास अजून 30,000 जागा या पेपर्सच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळं तुम्ही मित्रांनो फक्त आजचं एक पाऊल समजून घ्या की आपल्याला काय करायचं आहे. आत्तापर्यंत आपण कोणत्या परीक्षा सिरियसली जर घेतलेल्या नसतील तर अशा मुलांसाठी आता काय करायचं आहे, अशा मुलांनी आता एकच पाऊल टाकायचं आहे. एक पाऊल टाकायचं म्हणजे काय की TET परीक्षा काय आहे ते समजून घ्यायचं. TET परीक्षा कशी आहे, म्हणजे काय आहे नेमकं त्याच्यामध्ये, त्याचा सिलेबस काय, हे मुलं कोणते असू शकतात, जे की BEd करायला तेच मुलं हे परीक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देऊ शकतात. आणि TET किंवा CTET पैकी एक परीक्षा देणं कंपल्सरी आहे. TET किंवा CTET हे समजून घ्या. TET किंवा CTET परीक्षा दोघांपैकी एक पास होणं अनिवार्य आहे. दोघांपैकी एक जरी तुम्ही, ही जी आहे महाराष्ट्र राज्यासाठी आहे आपल्या टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, आणि हे सेंट्रलचे आहे. म्हणजे दोघांपैकी कोणती जर दिला तर तुम्ही म्हणजे पुढची जी झेडपी भरतीसाठी तुम्ही क्वालिफाय होतात. म्हणजे 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी, 1ली ते 5वी, नंतर दुसरं
काय 1ली ते 5वीच्या क्लाससाठी तुम्ही शिक्षक होण्यास पात्र असता आणि 6वी ते 8वीसाठी शिक्षक होण्यास पात्र असता. मी तुम्हाला आता लगेच सिलेबस सांगणार आहे की सिलेबस कोणत्या कोणत्या विषयाचा असणार आहे. नंतर एक पूर्ण डिटेल व्हिडिओ सांगणार आहे बघा. तर आत्ता सध्या तुम्ही काय समजून घ्यायचं की TET आणि CTET दोघांपैकी एक, म्हणजे आत्ता सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही परीक्षा घेण्यात येते आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे ही घेण्यात येते. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपल्या पूर्ण देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये गेलं तर ही CTET ही क्वालिफाय असणार आहे, म्हणजे लागू असणार आहे. आपण ती जर पास असू तर कोणत्या शाळेवर जाऊन आपण इंटरव्ह्यू देऊन तो इंटरव्ह्यू पास करून कोणत्या शाळेवर आपण त्या शाळेत शिकवण्यास पात्र होऊ. ठीक आहे. पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये म्हटलं तर ही एक वेगळी सोय करून ठेवलेली आहे, म्हणजे ती काय TET. समजा जर ही जरी झाली नाही, सेंट्रलची जरी झाली नाही, तर TET ही देऊ शकतो आपण. ठीक आहे फ्रेंड्स. बघा आता हा चान्स भेटतो आपल्याला, म्हणून आपण एप्रिल ते मेच्या जवळपास म्हणजे पूर्ण आपला सिलेबस, आपला अभ्यासक्रम पूर्ण एकदा 1-2 वेळा रिव्हिजन झालेलं पाहिजे. ठीक आहे. बऱ्याच मुलांनी भरपूर छान अभ्यास केला. मला 10 वर्षापर्यंत कोणतीही ॲडव्हर्टाईजमेंट नव्हती, त्यामुळे त्याने वेगवेगळ्या कामाला लागले आणि इकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. तर अशा मुलांसाठी आता त्यांना काय वाटतं की बाबा TET आपण द्यावं. त्याच्यानंतरची सेकंड स्टेप काय असते, TETच्या नंतर किंवा TET CTET पास झाल्याच्या नंतर काय असते, CTET पास झाल्यानंतर असते TET TAIT ही परीक्षा. ठीक आहे. एकदम तुम्हाला TET आणि CTETमध्ये चांगले मार्क पडले तर तुम्हाला ह्या परीक्षेचा अभ्यास करायस काहीच अवघड जाणार नाही. आपण आता फक्त एकच पाऊल समजून घ्यायचं की TETचा अभ्यास करायचा आहे. CTET नंतर येईल, म्हणजे याच सिलेबसवर आपण हे पण परीक्षा पास होऊ शकतो. आता ह्याची न्यूज आली म्हणजे आपण लगेच कामाला लागलं पाहिजे. एक पाऊल टाकलं पाहिजे की याचा सिलेबस काय समजून घ्यायचा. सिलेबसमधले मी 4 मुद्दे तुम्हाला समजून सांगतो की काय आहे नेमकं. सिलेबसमध्ये बघा, एक आहे आपला भाषा विषय असतो. एक भाषा आहे आपली. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असू शकते, आपली भाषा इंग्रजी असू शकते, मराठी असू शकते, इंग्रजी असू शकते, मराठी असू शकते, उर्दू असू शकते, बंगाली, तेलुगू, अशी कोणतीही आपण जी बोलतो ती पहिली भाषा. ठीक आहे. नंतर दुसरी भाषा म्हणजे या आपण जे सिलेक्ट केलेल्या ज्या भाषा आहेत त्या भाषांना सोडून त्याच्या व्यतिरिक्त त्याची दुसरी भाषा आपण घ्यायची. म्हणजे आपण घरामध्ये जर बोलत असू मराठी तर मराठी घ्या, इंग्रजी तर इंग्रजी घ्या. पण इथं जे घेतलेली आपण त्याला सोडून इथे दुसरी घ्यायची. म्हणजे इथं जर मी मराठी घेतलेली असेल, काय करणार मग मी इथं, समजा इकडे जर मराठी घेतलेली असेल मराठी, ठीक आहे, तर मी या साईडला काय करणार, इंग्रजी घेणार. ठीक आहे. थर्ड नंबरला सिलेबसमध्ये काय येणार आहे मग, थर्ड नंबरला बघा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलांचा त्यांच्या मनाचा अभ्यास याच्यामध्ये पूर्ण येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गणित, 4th नंबरला येईल गणित. मॅथ येईल. मॅथ हे 1ली ते 5वीपर्यंतचं हे पेपर फर्स्टमध्ये येईल. इथे 2 पेपर असतात. पेपर फर्स्ट म्हणजे काय असणार आहे, पेपर फर्स्ट म्हणजे 1ली ते 5वी याचं डिटेलमध्ये मी एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ टाकणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल 1ली ते 5वीसाठीचा पहिला एक पेपर असतो. हे जर पेपर पास झालो आपण तर या 1ली ते 5वीच्या मुलांसाठी आपण क्वालिफाय असतो, आपण शिकवण्यासाठी पात्र असतो. बघा मुद्दे काय, मराठी जर घेतलं आपण तर दुसरी भाषा इंग्रजी, तिसरी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, 6 ते 14 वयोगटातील मुलांच्या मनाचा अभ्यास. चौथा आहे इथं मॅथ्स. ठीक आहे. इथं मॅथ्स आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी म्हणजे परिसर अभ्यास. 5व्या नंबरला आहे परिसर अभ्यास. परिसर अभ्यासमध्ये काय येते, परिसरमध्ये इतिहास येतो, भूगोल येतो, नागरिकशास्त्र येते, अर्थशास्त्र येते, विज्ञान येते. या सगळ्या गोष्टी इथे परिसर अभ्यासमध्ये येतात. या 5 गोष्टी झालेल्या आहेत पेपर फर्स्टमध्ये. पेपर सेकंडमध्ये पण अशाच प्रकारचं येईल बघा. पेपर सेकंडमध्ये काय येईल, पेपर सेकंड कशासाठी असतो, पेपर सेकंड असतो तो 6वी ते 8वीच्या मुलांना शिकवण्यासाठी. म्हणजे आपण ही जर परीक्षा पास झालो सेकंड, तर 6वी ते 8वीच्या मुलांना आपण शिकवण्यास पात्र असतो. त्याच्यात काय काय असेल बरं सिलेबस तुम्हाला, जर तुम्हाला फर्स्ट पेपरचा सिलेबस कळाला असेल तर हा पण कळायला सोपं जाईल. बघा काय असते, हे असते पहिली भाषा, आपण कोणती भाषा सिलेक्ट करू शकतो, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू. या भाषांपैकी एक जी भाषा सिलेक्ट करतो त्याच्यानंतर आपण दुसऱ्या नंबरची भाषा सिलेक्ट करायची.
तिसऱ्या नंबरचं काय आहे, इथं पण भाषाचं आहे. दुसऱ्या नंबरला भाषा. तिसऱ्या नंबरला आहे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, सेम पहिल्या पेपरसारखं. तिसऱ्या नंबरला बाल मानसशास्त्र 6 ते 14 वयोगटातील मुलांचं काय असेल, मनाचा अभ्यास. त्याच्यानंतर बघा काय असेल, गणित व विज्ञान. इथं असेल मॅथ अँड सायन्सबद्दलचा अभ्यास. म्हणजे 30 प्रश्न असतील, हे 60 गुण असतील, इथं 60 मार्क्स असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर असेल 6वी ते 8वीच्या नंतर इकडं सामाजिकशास्त्र म्हणजे विषय गट. बघा सामाजिकशास्त्रामध्ये काय येईल, 60 क्वेश्चन. सामाजिक शास्त्र सोशल स्टडी आपण म्हणू, SST म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर हे 60 गुण, इथं 60 गुण. ठीक आहे. अशा प्रकारे बघा मित्रांनो, हे तुम्हाला सिलेबस आहे. सिलेबसवर एक स्पेशल व्हिडिओ बनवा म्हणलं तर आपण त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवूया. बघा ही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. तर सर्व मित्रांना फक्त गरज काय आता सध्या, की एक TETचा सिलेबस काय आहे आणि त्याच बेसिसवर तुम्ही CTET पण पास होणार आहात. सर्व गोष्टी तुम्हाला ह्याच पहिल्या स्टेपच्या नंतर तुम्हाला पुढे भेटत जातील. ही फर्स्ट स्टेप तुम्ही क्लिअर करून जाणं फार आवश्यक आहे. याच्यामध्ये अजून डिस्क्रिप्टिव्ह काय दिलेलं आहे बघा, की त्यावर आता परीक्षा परिषद पडदा टाकलेला आहे, म्हणजे कन्फ्युजन दूर केलेलं आहे. यंदा परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. परीक्षेसंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवलेला आहे. अजून दुसरं काय महत्त्वाचं आहे का बघा, याच्यामध्ये राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम अनुदानित, विनानुदानित, कायम विनानुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्त होण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येत होती. 2 वर्षात TETचे गैरप्रकार, TET परीक्षेमध्ये भरपूर गैरप्रकार घडलेले आहेत. ठीक आहे. तर नंतर बघा शिक्षक व अभियोग्यता परीक्षा म्हणजे टेट चाचणी, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची TET पण त्यांचं बघून अनुकरण केलं, पण त्याच्यात सक्सेस झालं नाही आपण. ठीक आहे. परंतु प्रश्नसंचाबद्दल येत असलेल्या अडचणी कमी कालावधी याचा विचार करून यंदा परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय केलेला आहे. हे एकदम उत्तम निर्णय आहे. ऑफलाईन घ्या, पण तिथं डमी उमेदवार बसू नका. इथं अजून एक अडचण काय होती बघा, की डमी उमेदवार बसू नका. ठीक आहे. यावर नेहमी अगोदर ऑब्जेक्शन घेण्याचं का कारण आहे, की भरपूर मुलांना का वाटत होतं की ऑनलाईन परीक्षा घ्या. का? कारण की इथे डमी उमेदवार बसवण्याचा एक मागे प्रकार उघडकीस आलेला आहे बघा, तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा किमान 1 महिना आधीपासून सर्व तयारी सुरू करावी लागते. जाहिरात प्रसिद्ध करायला सर्व व्यवस्थित वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ह्याचं एक प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे. त्यामुळं बहुतेक म्हणजे कामकाज फार गतीनं चालू आहे, की ही परीक्षा आपले मे जूनपर्यंत व्हावी म्हणून प्रयत्न चालू आहेत. त्यांचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. चांगली गोष्ट आहे मित्रांनो. यावेळेस बघा भरपूर मुलं हे या परीक्षेला जर पास झाले तर भरपूर मुलं हे लागणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारचे आणि याच्या रिलेटेड जर सिलेबसवर डिटेलमध्ये एक्सप्लेनेशनचा एक व्हिडिओ बनवायचा असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण याच्यावर एक नक्कीच व्हिडिओ बनवूया आणि पेपरसहित त्याचं एक्सप्लेनेशन देऊया, की म्हणजे कशा पद्धतीनं आपण अभ्यास केला पाहिजे. आवडली असेल माहिती तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. काय वाटत असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. पण आता फक्त एकच पाऊल टाका, ते म्हणजे CTET परीक्षा किंवा TET परीक्षा, त्या परीक्षेचा सिलेबस समजून घेणे आणि कशा प्रकारचे प्रश्न आले ते समजून घेणे. ठीक आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारची काळजी न करता फक्त एक छोटंसं आपलं आत्ताचं एक पाऊल टाका आणि चिंतेपासून दूर राहा. ठीक आहे. आपण फार दूरपर्यंत बघू शकत नाही आणि जर आता आपण एक पाऊल टाकलं तर आपल्याला पुढचं पाऊल कुठं टाकायचं ते आपल्याला नक्कीच कळेल. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.